गेले 2 वर्ष सातत्याने परकीय गुंतवणूक आकर्षित करण्यात क्रमांक 1 वर असलेल्या आपल्या महाराष्ट्रात 2024-25 आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत सुद्धा सर्वाधिक गुंतवणूक करण्यात आली। एप्रिल ते जून 2024 या पहिल्या तिमाहीत एकूण 70,795 कोटी रुपयांची गुंतवणूक आली आहे। दुसऱ्या क्रमांकावर कर्नाटक, तिसऱ्या क्रमांकावर दिल्ली, चौथ्या क्रमांकावर तेलंगणा, पाचव्या क्रमांकावर गुजरात, सहाव्या क्रमांकावर तामिळनाडू, सातव्या क्रमांकावर हरियाणा, आठव्या क्रमांकावर उत्तर प्रदेश, नवव्या क्रमांकावर राजस्थान या सर्वांच्या बेरजेपेक्षाही अधिक गुंतवणूक एकट्या महाराष्ट्रात आलेली आहे। थोडक्यात सांगायचं तर या तिमाहीत देशात आलेली गुंतवणूक ही 1,34,959 कोटी रुपये इतकी असून त्यापैकी 70,795 कोटी अर्थात 52.46% एकट्या महाराष्ट्रात आलेली आहे। ही अत्यंत आनंदाची गोष्ट आहे की महाराष्ट्राने एफडीआयचे थेट परकीय गुंतवणुकीचे सगळे रेकॉर्ड तोडलेले आहेत आणि यावर्षी एकूण देशात आलेल्या गुंतवणुकीच्या 52% गुंतवणूक एकट्या महाराष्ट्रात आली आहे। म्हणजे देशातल्या सगळ्या राज्यातली गुंतवणूक एकत्रित केली तरीही महाराष्ट्रातली गुंतवणूक त्यापेक्षा जास्त आहे। आपल्याला कल्पना आहे की 2021 साली महाराष्ट्र गुंतवणुकीत मागे गेला होता। 14 ते 19 आम्ही तो पहिल्या क्रमांकावर ठेवला होता। मग गुजरात आणि कर्नाटक पुढे गेलो होतं। ज्यावेळेस सरकार आल्यावर माझ्या पहिल्याच इंटरव्ह्यूत मी सांगितलं होतं की थेट परकीय गुंतवणुकीत पुन्हा महाराष्ट्राला क्रमांक 1 वर आणू। 22 मध्ये 23 मध्ये पुन्हा आम्ही त्याला पहिल्या क्रमांकावर आणलं आणि मागच्याही वर्षी आपण बघितलं असेल आपल्या नंतरची जी मोठी राज्य आहेत गुजरात असेल, कर्नाटक असेल, दिल्ली असेल यांच्या एकत्रित गुंतवणुकीपेक्षा जास्त गुंतवणूक आपल्याकडे आली होती। पण यावेळेस तर आपण सगळे रेकॉर्ड तोडलेले आहेत आणि 52% गुंतवणूक एकट्या महाराष्ट्रामध्ये आलेली आहे। मला असं वाटतं की जे लोक नरेटिव्ह तयार करण्याचा प्रयत्न करत होते महाराष्ट्रातनं उद्योग बाहेर चालले आहेत, महाराष्ट्रात हे होत आहे ते होत आहे, आज या आकड्याने त्यांना पूर्णपणे उत्तर मिळालेलं आहे। आणि आपण बघितलं असेल टोयोटा सारखी मेजर कंपनी, फोक्सवॅगन सारखी मेजर कंपनी या सगळ्या कंपन्या आता महाराष्ट्रात आहेत।